भाग्य दिले तू मला भाग 7। सगळे मिळून आर्यन आणि मृदुलाच्या एंगेजमेंटची तयारी करत होते। मृदुलाची जास्त दगदग व्हायला नको म्हणून प्रोग्राम घरच्या घरीच करायचा असं मोठ्यांनी ठरवलं होतं। यश आणि आर्या बाहेरची सगळी कामं बघत होते। मग मृदुलाच्या नकळत सगळं करावं लागतं असल्यामुळे त्यांची खूप गोष्टी व्हायची कधी कधी। खास करून यशची आजही ते दोघे काही सामान आणायला बाहेर जाणार होते। तो बाहेर जायला निघाला तर मृदुला हॉलमध्येच बसली होती। घरात राहून राहून तिला खूप कंटाळा आला होता। यश आणि मृदुलाची आई किचनमध्ये होत्या। आई, मी बाहेर जातोय ग। यश हॉलमधूनच ओरडला। यश, कुठे चाललाय तू? मृदुलाने विचारले। अगं बाहेर जातोय, थोडं काम आहे। यश म्हणाला। मग जाता जाता प्लीज मला आर्याकडे सोडशील का? मी कालच मामांकडून परमिशन काढले, ते पण मला हो म्हणाले होते जायला। घरात बसून खूप कंटाळा आलाय रे, मृदुला म्हणाली। अरे बापरे, आता काय करू? आर्या आणि मी तर बाहेर जातोय, यश मनातच विचार करत होता। अरे कसला एवढा विचार करतोय? मी काहीतरी विचारलं ना तुला, मृदुला म्हणाली। काही नाही। एक ना मृदू, मी आता खरंच खूप घाईत आहो ग। आपण आपण संध्याकाळी जाऊया ना आर्याकडे। मी नक्की घेऊन जातो तुला संध्याकाळी, यश म्हणाला। ठीक आहे, मृदुला हसून म्हणाली। ती उदास झाली आहे हे यशला कळत होतं। मृदू, सॉरी ना ग, खरंच खूप महत्वाचं काम आहे, नाहीतर मी घेऊन गेलो असतो ग बच्चे तुला, यश तिच्या जवळ बसून म्हणाला। माहित आहे रे मला, एवढं एक्सप्रेशन द्यायची काही गरज नाहीये। तू जा, आपण संध्याकाळी जाऊ आर्याकडे, मृदुला म्हणाली। ओके, तोपर्यंत तू आराम कर। मला माहितीये तुला एकटीला बोर होतं घरी बसून आणि दादू पण नाहीये ना घरी, सो मी लवकर यायचा प्रयत्न करेन। बाय, यश तिच्या गालावर हात ठेवून म्हणाला। मृदुलाने हो म्हणून मान डोकावली। यश जायला निघाला, पण दारातून परत मागे बघितलं। मृदुलाचा उतरलेला चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटत होतं। त्याला माहित होतं की आता तिचा मूड फक्त आर्यनचंच ठीक करू शकतो। गाडीत बसल्यावर त्याने सगळ्यात आधी आर्यनला फोन करून सगळं सांगितलं आणि मग आर्याला पिक करायला गेला। इकडे मृदुला तिच्या रूममध्ये येऊन बसली होती, तेव्हाच आर्यनचा व्हिडिओ कॉल आला होता। हॅलो बच्चा, काय करत होतीस? आर्यन म्हणाला। काही नाही रे, बसून होते, मृदुला म्हणाली। बोर होतंय का माझ्या राणीला? आर्यन म्हणाला। मृदुला क्यूटचा फेस करून म्हणाली। मग काय करायचं आता? मी काय सांगू? जे तुझ्या मनात आहे ते, आर्यन तिच्या डोळ्यात बघून म्हणाला। तुला येतं ना ते ओळखता, मग तूच ओळख ना, मृदुला म्हणाली। मी नाही येऊ शकत ग राणी आता तिथे, थोडं काम आहे मला, आर्यन म्हणाला। मग का फोन केलास तू मला? कर ना तुझी कामं, तुम्हाला सगळ्यांनाच खूप कामं आहेत ना, माझ्यासाठी वेळच कुणाकडे आहे? सॉरी, माझ्यामुळे टाइम स्वेट झाला असेल ना तुझा, कर तू तुझी कामं, ठेवते मी, बाय। मृदू बच्चा एक ना, मृदुलाने काहीही न ऐकून घेता फोन कट केला। तिला खूप रडू येत होतं। मला माहितीये तू चिडली आहेस आमच्या सगळ्यांवर, आम्ही कुणीच तुला वेळ देत नाहीये म्हणून त्रास होतोय ना तुला, पण तुझ्यासाठीच करतोय ग राणी आम्ही सगळं। तुला जेव्हा ह्या मागचं कारण कळेल तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय आम्हाला, आर्यन म्हणाला। मृदुला रडत रडतच कधीतरी झोपून गेली। इकडे आर्या आणि यश खरेदी करत होते। काही वेळात आर्यन पण तिथे पोहोचला। सगळी खरेदी करायला त्यांना संध्याकाळ झाली होती। आर्या, आर्यन आणि यश तिघेही सोबतच घरी आले। यश मृदुलाच्या रूममध्ये गेला तेव्हा ती बेडला टेकून बसली होती आणि मामी तिला गोळी देत होत्या। आई, काय झालं? बरं वाटत नाहीये का माझ्या पिल्लूला? यश मृदुलाच्या शेजारी बसला आणि तिच्या डोक्याला हात लावून बघितलं। काही नाही रे, डोकं दुखत होतं जरा म्हणून गोळी घेतली, मृदुला म्हणाली। बाबांना सांगितलं का आई तू? थांब, मी फोन करतो त्यांना, यश म्हणाला। सांगितलं मी बाबांना, येऊन गेले ते घरी, ऑपरेशनचे साईड इफेक्ट आहेत म्हणणे, काळजी करण्यासारखं काही नाहीये म्हणाले, मामी म्हणाल्या। तेवढ्यात आर्या आणि आर्यन आले। मृदुलाला डाऊट यायला नको म्हणून ते मुद्दामच जरा वेळाने आले होते। कशी आहेस माझी मृदुली? आर्या म्हणाली। आज आठवण आली का तुला माझी? मला बोलायचं नाहीये तुझ्याशी, मृदुला आर्यनकडे बघून म्हणाली। सॉरी ग मृदू, इतक्यात जमलंच नाही तुला भेटायला यायला, आर्या कान पकडून म्हणाली। चल, माफ केलं, एवढा मस्का मारू नको, मृदुला तिचे हात काढत म्हणाली। मृदू, तुला बरं वाटत नाहीये का? डोळे का लाल दिसताय? डोकं दुखत होतं का? आर्यनने काळजीने विचारले। अरे राजा, किती प्रश्न विचारशील तिला? दुखत होतं मगाशी जरा डोकं, पण आता ठीक आहे ती, मामी म्हणाल्या। पण मृदुला काहीच बोलत नव्हती। तुम्ही सगळे बोलत बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते, मामी म्हणाल्या। यस, चल ना, मला तुझी रूम दाखवतो का? आर्या म्हणाली। हो ग, तू बघितलीच नाही ना माझी रूम, चल तुला दाखवतो, यश हसत म्हणाला। दोघेही त्यांच्या एकांत मिळावा म्हणून बाहेर निघून गेले। आर्याने मृदुलाचे दोन्ही हात हातात घेतले। रागावलीयस माझ्यावर?
आर्यन तिच्या जवळ बसून म्हणाला. मृदुलाने नाही म्हणून मान डोकावली. खूप वाईट आहे ना मी? तू बोलावलं आणि मी नाही आलो. रडवलं ना मी तुला? आर्यन म्हणाला. एवढं मृदुलाच्या गालावर अश्रू ओघळले होते. तू एवढा स्वीटली बोललास तर कसं रागवता येईल मला तुझ्यावर? मृदुला क्यूटपणे म्हणाली. आर्यनला तिच्या या बोलण्यावर हसू येत होतं. त्याने आधीच ते दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही ते जमलंच नाही आणि मग तो जोराजोरात हसायला लागला. अशी कशी ग बच्चा तू? नीट रागवता पण येत नाही ना माझ्या राणीला? आर्यन तिचे डोळे पुसत म्हणाला. आर्यन, तू मला सोडून नाही ना जाणार? मृदुला त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली. असं का वाटतं तुला? तू श्वास आहेस माझा. तुला सोडून कसा राहू शकेल मी? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी नेहमी तुझ्यासोबत असेन. परत असा विचारही मनात नाही आणायचा. आर्यन ती मिठीत घेत म्हणाला. तू असंच काय माझ्याजवळ राहा. मला दुसरं काहीही नको. मृदुला मिठी अजून घट्ट करत म्हणाली. तुझी प्रत्येक विश पूर्ण करेन मी. आर्यनने तिच्या डोक्यावर हलकेच केस केलं. काही वेळाने यश आणि आर्या परत आले. सौरभ पण घरी आला होता. आज खूप दिवसांनी ते सगळे एकत्र आले होते. मजा मस्ती करत त्यांनी छान वेळ घालवला. रात्री जेवण करून आर्यन आणि आर्या परत गेले. दिवस भरभर जात होते आणि अखेर तो दिवस आलाच, ज्याची सगळीच आतुरतेने वाट बघत होते. आज मृदुला आणि आर्यनची एंगेजमेंट होती. मृदुलाला सगळ्यांनी सांगितलं होतं की आज आर्यनच्या आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी ते सगळे त्यांच्याकडे जाणार आहेत. त्यामुळे तिलाही काही डाऊट आला नाही. संध्याकाळी सगळे आर्यनकडे जाण्याची तयारी करत होते. मृदुलाने व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस घातला होता आणि त्यावर बेबी पिंक कलरची ओढणी वन साईडला घेतली होती. कानात झुमके, ओठांना लाईट लिपस्टिक कलरची लिपस्टिक लावली होती. केस मोकळे सोडून त्यांची छान हेअरस्टाईल केलेली आणि हलका मेकअप. ती आज खूप सुंदर दिसत होती. तेव्हाच मृदुलाला आर्यनचा कॉल आला. मृदू, तू प्लीज घरी ये ना. एक प्रॉब्लेम झालाय ग. आर्यन म्हणाला. अरे पण प्रोग्राम तर बाहेर आहे ना? मृदुला म्हणाली. ते सगळं मी इथे आल्यावर सांगतो तुला. मी गाडी पाठवलीये आणि यशला पण सांगितलंय. तू लवकर ये ना. हो राजा, मी येते. आर्यन खूप टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत होता, म्हणून मृदुला जास्त काही विचार न करता जायला तयार झाली. मृदुला तिथे पोहोचली तेव्हा सगळीकडे अंधार होता. ती आर्यनला आवाज देत हॉलमध्ये पोहोचली. तिथे सगळे लाईट्स लागले. समोर खूप सुंदर सजवलेला स्टेज होता, जिथे आर्यन मृदुलाकडे बघत उभा होता. आज माझ्या मनातलं काहीतरी सांगायचंय तुला. डोळे मिटले असतानाही तुझा चेहरा दिसतो मला. आर्यन मृदुला समोर गुडघ्यावर बसला. तुझं माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी काय आहे हे मी शब्दात सांगूच शकत नाही. कितीही पाऊस कोसळला, कितीही वादळ आली, तरी कधीही तुझा हात सोडणार नाही. साथ देशील का मला? आय लव्ह यू मृदुला. खूप प्रेम करतो ग तुझ्यावर. लग्न करशील माझ्याशी? मृदुलाने तिचा हात आर्यनच्या हातात दिला आणि होकारार्थी मान डोकावली. अश्रूंनी तर कधीच त्यांची वाट शोधली होती. आर्यनने उठून मृदुलाचे डोळे पुसले आणि तिला घट्ट मिठी मारली. किती वेळ ते तसेच एकमेकांच्या मिठीत होते, त्यांनाही कळालं नाही. आर्यनचा फोन वाजला तेव्हा ते दोघे फाणावर आले. यशचा फोन होता. आर्यनने त्याला आत ये म्हणून सांगितलं, तसे सगळेच आत आले. कसं वाटलं सरप्राईज? आर्यनच्या आईने मृदुलाच्या गालावर हात ठेवून विचारले. मृदुला तर लाजून लालच झाली होती. आर्या, मृदुला तयार करून घेऊन ये. एंगेजमेंट मुहूर्तावर व्हायला हवी, मृदुलाची आई म्हणाली. आर्या मृदुलाला आत घेऊन आली. मृदुलाने आता रेड कलरची आणि ग्रीन काठ असलेली पैठणी नेसली होती. गळ्यात सोन्याचे दागिने, नाकात नाजूक नथ, केसांची सुंदर हेअरस्टाईल, ओठांना फिकट लाल लिपस्टिक आणि सुंदरसा मेकअप. मृदुला आरशासमोर बसली होती. अहो, कुणीतरी आज एवढं सुंदर दिसतंय की पाहता क्षणी माझ्या भावाची विकेट पडणारच, आर्या म्हणाली. तसं मृदुलाने लाजून तिचा चेहरा झाकून घेतला. चला आता, बाहेर सगळे वाट बघत आहेत. आर्या मृदुलाला घेऊन बाहेर आली. तोपर्यंत बाहेर सगळी तयारी झाली होती. आर्याने ग्रीन कलरचा इंडो वेस्टर्न कुर्ता घातला होता. हातात वॉच, जेल लावून सेट केलेले केस आणि चेहऱ्यावर असलेली गोड स्माईल. मृदुला बाहेर आली तेव्हापासून आर्यन एकटक तिच्याकडे बघत होता. दोघांची नजरानजर होताच मृदुलाने लाजून नजर खाली झुकवली. आता रिंग घालायची की फक्त बघून समाधान झाले? यश आर्यनच्या कानात म्हणाला. तिला कितीही बघत राहिलो तरी माझं समाधान होत नाही, आर्यन म्हणाला. तसे सगळे हसायला लागले. आपण काय बोलून हे लक्षात येताच आर्यन थोडासा लाजला. चला बंधुरजी, आता रिंग घाला, माझी वहिनी वाट बघतीये, आर्या म्हणाली. दोघांनी एकमेकांना रिंग घातल्या. तसा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. दोघांनीही मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. सगळ्यासोबत फोटोज काढून झाले. आता मृदुला आणि आर्यनचे वेगवेगळ्या पोझेसमधले फोटो काढले जात होते. मोठी माणसे लग्नाची तारीख ठरवण्याविषयी चर्चा करत होती.
आणि दुसरीकडे आर्या, यश आणि सौरभची काहीतरी मस्ती चालली होती. आर्यनने आर्याला हाक मारली आणि तिच्या कानात काहीतरी सांगितलं. मृदुलाने त्याला डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं तर तो डोळ्यांनीच तिला थांब कळेल असं म्हणाला. आर्या सगळे बसले होते तिथे जाऊन त्यांच्याशी काहीतरी बोलून आली. चल, आर्यन मृदुलाचा हात पकडून म्हणाला. आर्यन, अरे आपण असे कसे जाऊ शकतो? काय वाटेल सगळ्यांना? मृदुला म्हणाली. ओ मॅडम, कोणालाही काहीही वाटणार नाही. मी विचारलंय सगळ्यांना. चल आता पटकन, आर्या म्हणाली. आर्यन तिला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. आर्या पण सोबत होती. भिंतीवर मृदुलाच्या बाबांचा आणि पियूचा फोटो लावला होता. आर्यन मृदुलाच्या बाबांच्या फोटोसमोर जाऊन उभा राहिला. आजपासून आमच्या नात्याची एक नवीन सुरुवात होतीये. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे आम्हाला. तुमचा हात कायम आमच्या डोक्यावर असू द्या. आर्यन आणि मृदुलाने त्यांना नमस्कार केला. मग आर्यन पियूच्या फोटोकडे वळला. आता तुझ्या वहिनीला सांग की अजिबात रडायचं नाहीये, नाहीतर सगळा मेकअप खराब होईल. तशी जरा रडकीच आहे तुझी वहिनी पण. आता काय करणार? उपाय नाहीये ना? आर्यन म्हणाला. नाही हा पियू, मी रडकी वगैरे नाहीये. तुझा हा दादा आहे ना, तोच नेहमी असं काहीतरी करतो की मग मला रडू येतं. मृदुला म्हणाली. हे दोघंही तसलेच आहे ग पिवडी. लग्न होतंय यांचं तरी अजूनही लहान मुलांसारखे वागतात. तू ना, परत आपण दोघी मिळून खूप त्रास देऊ यांना, आर्या म्हणाली. तिचे डोळे पाणावले होते. आर्यनची परिस्थिती काही वेगळी नव्हती. ती इथेच आहे आरू, आपल्याला सोडून कुठे जाणार आहे ती? आणि काय ग, मला रडकी म्हणत होतात ना तुम्ही दोघे, आता तुम्ही काय करताय? तुमचे असे रडके चेहरे पियूला आवडत नाही हा. सो तुम्ही अजिबात रडायचं नाही, हो ना पियू? मृदुला म्हणाली. तिघेही तिच्या फोटोकडे बघत होते. या घरात आणि आर्यनच्या आयुष्यात तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही. बट आय प्रॉमिस यू, या घरातलं कुणीच कधीही तुझ्या आठवणीने दुखी होऊ नये यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन. मृदुला मनातच म्हणाली. जायचं का आता खाली? तुमचं एकमेकांना बघून पोट भरलं असेल, पण मला भूक लागलीये बाता, आर्या म्हणाली. एक चान्स सोडत नाहीस ना तू आम्हाला चिडवण्याचा? चल आता, आर्यन म्हणाला. सगळ्यांनी सोबत जेवण केली आणि काही वेळाने मृदुलाच्या घरचे सगळे निघून गेले. रात्री मृदुला तिच्या बेडवर पडून तिच्या रिंगकडे बघत होती आणि आज घडलेले सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर जात होते. तेव्हाच तिचा फोन वाजला आणि तिने लगेच तो उचलला, कारण आर्यनचा फोन होता. झोपली नाहीस अजून? आर्यनने विचारले. तू पण तर नाही झोपलास? मृदुला म्हणाली. काय करू, झोपच येत नाही. डोळे बंद केले की तुझा चेहरा येत होता डोळ्यांसमोर, म्हणून तुला फोन केला. खूप सुंदर दिसत होतीस तू आज, आर्यन म्हणाला. तूही खूप छान दिसत होतास, मृदुला लाजत म्हणाली. आज आपने हमारी तारीफ करके हमारी इतने दिनों की मेहनत को सफल कर दिया, आर्यन म्हणाला. खूप मेहनत घेतलीस ना तुम्ही सगळ्यांनी? नाही ग, मी खरं तर काहीच केलं नाही. जे काही केलं ना ते आपल्या 2 कार्टून्सनी केलं. अगदी आईबाबांना आपल्याबद्दल सांगण्यापासून ते आजच्या फंक्शनपर्यंत सगळा प्लॅन त्यांचाच होता, आर्यन म्हणाला. मग त्याने मृदुलाला या दिवसात झालेला सगळा प्रकार सांगितला. आपण किती लकी आहोत ना आर्यन, की आपल्यावर प्रेम करणारी एवढी सगळी माणसं आपल्या आयुष्यात आहेत, मृदुला म्हणाली. हो ना, त्यांच्याशिवाय हे सगळं करू शकलो नसतो ग मी. दमला असशील ना खूप, झोप तू आता, आपण उद्या बोलूया. तुला बघितलं की सगळा थकवा निघून जातो माझा. पण तुला आता आरामाची गरज आहे. गोळ्या घेतल्या ना तू? आर्यन म्हणाला. माझ्या गोळ्यांची काळजी माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाच असते. आल्याबरोबर आधी गोळ्या घ्यायला लावल्या मला यशने. मग आता आराम कर. उद्या आपण सगळे कुठेतरी बाहेर जाऊया. कोणाचा तरी राग घालवायचा आहे आम्हाला. दादूचा ना, कळलं मला ते. त्याला पण सांगितलं नव्हतं ना तुम्ही सगळ्यांनी? चला, म्हणजे उद्या आपल्याला तारेवरची कसरत करावी लागणार बहुतेक, मृदुला म्हणाली. मलाही तसंच वाटतंय, म्हणून म्हणतोय आता आराम करूया, म्हणजे उद्यासाठी काहीतरी प्लॅन सुचेल. ठेवायचा मग फोन? इच्छा तर नाहीये, पण ठेवावा लागेल. बाय, गुड नाईट अँड लव्ह यू सो मच. लव्ह यू टू आर्यन, गुड नाईट. सकाळी आई मृदुलाच्या रूममध्ये आली. मृदुला अजून झोपली होती. आई तिच्या शेजारी येऊन बसली आणि मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरू लागली. मृदुलाला जाग आली, पण ती पुन्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. आई, बाबा मला रोज असेच उठवायचे ना ग, मृदुला म्हणाली. खूप जीव होता ग त्यांचा तुझ्यावर. तुला थोडासा ताप जरी आला ना तरी खूप कासावीस व्हायची. आता तुझ्या ऑपरेशनच्या वेळी असते तर काय माहीत काय केलं असतं. काल त्यांची खूप आठवण येत होती ग. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ते किती आनंदी झाले होते, आई म्हणाली. त्यांचे डोळे पाणावले होते. मृदुला, बाहेरून यशचा आवाज आला तसे त्या दोघींनीही पटकन आपले डोळे पुसले. मृदू, तू जा आवर पटकन, आर्यन येतोय ना.
आई मृदुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. मृदुलाने हो म्हणून मान डोकावली आणि तयार व्हायला पळाली. थोड्या वेळात आर्यन आणि आर्या आले. ते दारातून आत येत होते तेव्हाच मृदुला पायऱ्यावरून खाली येत होती. आर्यनची नजर मृदुलावर पडली आणि तो तिला बघत तिथेच उभा राहिला. मृदुला तिची ओढणी सावरत खाली येत होती. तिचं आर्यनकडे लक्षच नव्हतं. तो मात्र हिप्नोटाईज झाल्यासारखा तिला एकटक बघत होता. मृदुलाने पिवळ्या रंगाचा सलवार व्हाईट चुडीदार आणि व्हाईट ओढणी असा ड्रेस घातला होता. केस ओले होते म्हणून क्लचर लावून मोकळे सोडले होते. कानात झुमके आणि ओठांना लाईट पिंक कलरची लिपस्टिक. साधी तयारी केली असूनही ती खूप सुंदर दिसत होती. मृदुलाने आर्यनकडे बघितलं आणि त्याला असं तिच्याकडे बघताना पाहून ती गोड लाजली. तेव्हाच आर्या त्याच्याजवळ आली आणि त्याच्या कानात म्हणाली, खूप सुंदर दिसतेस ना ती. हो ना, आर्यन म्हणाला. तो अजूनही मृदुलाकडेच बघत होता. आर्याने त्याच्या हाताला बारीक चिमटा काढला. आई ग, आर्यन ओरडला. ए बावडट, मूर्ख आहेस का तू जरा? असं कोणी चिमटा घेतं का? आर्यन आर्याच्या डोक्यावर टपली मारत म्हणाला. हो ना, मग असं कोणी दारात उभं राहून कुणाला बघत बसतं का? आर्या त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली. ते मी आर्यनला काय बोलावं काही कळत नव्हतं. त्याचा उडालेला गोंधळ बघून मृदुला मात्र हसत होती. ए, तू काय दात काढतीयस ग? आर्या मृदुलाकडे बघून म्हणाली. तशी ती गप्प झाली. अरे आर्यन, आर्या, असे दारात का उभे आहात? आत या ना, मामा म्हणाले. आर्यन आणि आर्या दोघेही आत आले. आलात तुम्ही दोघे? अरे, मी केव्हापासून वाट बघत होते. तुम्हा दोघांना आवडतात ना म्हणून आळूवड्या केल्या आहेत मी. तुम्ही बसा, मी पटकन घेऊन येते, मामी म्हणाल्या. वा, आळूवड्या. आरू, तुला माहितीये यश हॉस्टेलवर असताना जेव्हा पण आळूवड्या घेऊन यायचा ना तेव्हा मी सगळ्या वड्या एकटाच संपायचे आणि मग यश माझी खूप शाळा घ्यायचा. बाय द वे, तो आहे कुठे? आर्यन म्हणाला. अरे, तो ना आजच्या आपल्या गेस्ट ऑफ हॉनरला जरा मस्का मारतोय. सहजासहजी सर तयार होणार नाहीत ना? मृदुला म्हणाली. ओ, असं आहे का? थांब, मी पण जरा बघून येते, आर्यन म्हणाला आणि तो सौरभच्या रूममध्ये गेला. श्याम, प्लीज ऐक ना, चल ना, खूप मज्जा करूया आपण सगळे. यश सौरभला बाहेर येण्यासाठी तयार करत होता. नाही येणार आहे मी तुझ्यासोबत. बरोबर, सौरभ बेडवर बसून बोलत होता. यशने त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयार नव्हता. आर्यन दारातून हे बघत होता. दादू, आर्यन त्याच्या जवळ येऊन बसला. वे आर रिअली व्हेरी सॉरी दादू, आम्ही तुला आमच्या सरप्राईजबद्दल सांगायला हवं होतं. मला माहिती आहे तुझ्यासाठी तुझ्या दिदीचा आनंद या जगात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुला नाही वाटत का की तुझी दिदी माझ्यासोबत आनंदी राहू शकेल? अरे जिजू, तुम्ही असं का म्हणताय? मला खात्री आहे की माझी दिदी तुमच्यासोबत खूप आनंदी राहील आणि मला राग नाही आलाय तुमचा. खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. काल माझ्या दिदीच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना तो फक्त तुझ्यामुळे, सॉरी तुमच्यामुळे. दादू, तू मला तुम्ही वगैरे म्हणायचं काही गरज नाहीये. माझ्यासाठी जशी पियू होती ना तसाच तू आहेस आणि तू जर आमच्यावर रागवला नव्हतास तर मग कालपासून एवढा डिस्टर्ब असल्यासारखं का वाटतोय? आर्यन त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. ते काल तुमची एंगेजमेंट झाली ना आणि आता काही दिवसात लग्न होईल आणि मग दिदू मला सोडून जाईल म्हणून. सौरभ खाली बघून बोलत होता. तेवढ्यात मृदुला तिथे आली आणि तिने सौरभला घट्ट मिठी मारली. तू गेल्यावर नाही करमणार ग मला, सौरभ रडत रडतच म्हणाला. मृदुलाने त्याला अलगद स्वतःपासून दूर केलं आणि त्याचे हात हातात घेतले. तुला कोणी सांगितलं की मी दूर जाणार आहे तुझ्यापासून? मी कायम तुझ्यासोबत असेल आणि तसंही आता तुझा रिझल्ट आला की तू तुझ्या कॉलेजला जाशील. मग तू तिथे आणि मी इथे. फरक फक्त एवढाच की मी या घरी नसून माझ्या दुसऱ्या घरी असेल. मृदुला हसून आर्यनकडे बघत म्हणाली. आणि मी असताना तू कसा एकटा पडशील? मी आहे ना इथेच, यश म्हणाला. चला आता गप्पा गोष्टी भरपूर झाल्या, आपल्याला बाहेर जायचे आणि त्यासाठी लेट होतोय, आर्या म्हणाली. चला आता, नाश्ता तयार झालाय, मामी सगळ्यांना बोलवायला आल्या. तसे सगळेच रूममधून बाहेर पडले. आर्याने डोळ्यांनीच आर्याला काहीतरी खुणावले. तू थांब 2 मिनिट. यश आणि सौरभ समोर गेलेत हे बघून आर्या मृदुलाला म्हणाली आणि दार ओढून बाहेर निघून गेली. आता रूममध्ये फक्त आर्यन आणि मृदुला होते. मृदुला पाठमोरी उभी होती आणि आर्यनने तिला मागूनच मिठी मारली. आर्यन काय करतोय? बाहेर सगळे वाट बघत असतील, मृदुला म्हणाली. मी माझ्या होणाऱ्या बायकोला मिठी मारतोय आणि बाहेर आर्या सांभाळून घेईल, डोंट वरी. आर्यनने तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी ठेवली. तू खूप सुंदर दिसते आज, तो तिला स्वतःकडे टर्न करत म्हणाला. मृदुला तर त्याच्या डोळ्यात कधीच हरवली होती. आर्यन आज तिच्या खूप जवळ होता. दोघांचंही हृदय जोरजोरात धडधडत होतं. आर्यन मृदुलाच्या आणखीन जवळ आला तसे तिचे डोळे आपोआप मिटले
आणि ओठ थरथरायला लागले. आर्यनला तिची अवस्था लक्षात आली आणि तो गालात हसला. त्याने तिचा चेहरा हातात घेऊन कपाळावर हलकेच ओठ टेकवले. मृदुलाने डोळे उघडले तेव्हा आर्यन तिच्याकडे बघून गोड हसत होता. मृदुलाने त्याला घट्ट मिठी मारली. आता जायचं का बाहेर? काही वेळाने आर्यन म्हणाला. नाही. मृदुला मिठी अजून घट्ट करत म्हणाली. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण काही वेळाआधी कुणीतरी म्हणत होतं ना की बाहेर सगळे वाट बघत असतील. आर्यन तिला चिडवत म्हणाला. ही एकच तर हक्काची जागा आहे मला, जी फक्त माझी आहे. इथे मला प्रेमाची ती ऊब मिळते ज्यात मला माझ्या सगळ्या वाईट आठवणींचा विसर पडतो. आर्यन, आय लव्ह यू टू बच्चा. मृदुलाच्या मिठीत एक वेगळीच तळमळ होती. ती त्याच्या मिठीतून अलगद वेगळी झाली आणि आर्याकडे बघून तिने एक गोड स्माईल दिली. आर्यनने परत तिच्या कपाळावर हलके ओठ टेकवले. मृदुलाने लगेच त्याच्या गालावर किस केलं आणि ती पळत बाहेर निघून गेली. आर्यनला तर आधी काय घडलं हे कळलंच नाही. तो नुकताच गालात हात लावून मृदुला गेली तिकडे बघत होता आणि मग हसतच बाहेर निघून गेला. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला आणि मग ते बाहेर फिरायला गेले. दिवसभर त्यांनी एकत्र छान वेळ घालवला. संध्याकाळी जेव्हा आर्यन घरी आला तेव्हा आई बाबा हॉलमध्ये कुणाशी तरी बोलत होते. आर्यनची आत्या आली होती. आर्यन जाऊन त्यांच्या पाया पडला आणि लगेच त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून सोफ्यावर झोपला. मी खूप चिडलोय तुझ्यावर. तू का नाही आलीस एंगेजमेंटला? आर्यन म्हणाला. अरे हे बरं आहे, चिडायला तर मी हवं ना. तू माझ्याशिवाय एंगेजमेंट केलीस म्हणून? आत्या प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. तुला माझ्यापेक्षा काम जास्त महत्वाचं होतं ना. तसं काही नाही रे बाळा. आपल्या NGO मध्ये अचानक एक महत्वाचं काम आलं, त्यामुळे नाही येता आलं मला, आत्या म्हणाली. आर्यनच्या मामाजींची 10 वर्षाआधीच डेथ झाली होती. तेव्हापासून आत्याने एकटीने त्यांचा बिझनेस सांभाळला होता. सोबतच त्या एक NGO पण चालवायच्या. त्यांना बाळ नव्हतं. आर्यन लहान असल्यापासून त्यालाच आपला मुलगा मानायचा. चलो, हमने आपको माफ किया. बरं मी जाऊया, फ्रेश होऊन येऊ का? खूप दमलोय आज, आर्यन म्हणाला. हो जा तू, स्वयंपाक झाला की उठवते मी तुला, आई म्हणाली. आर्यनने आता येऊन आधी मृदुलाला फोन केला. ती तर केव्हापासून त्याचाच फोनची वाट बघत होती. तिने लगेच फोन उचलला. हॅलो आर्यन, कधीपासून वाट बघत होती मी. पोचलास ना तू नीट? काही प्रॉब्लेम नाही ना झाला? मृदुला एकामागून एक प्रश्न विचारत होती. अगं हो, किती टेन्शन घेतेस? नीट पोहोचलो मी. आत्या आलीये ना घरी, तर तिच्याशी बोलत बसलो होतो. आर्यन म्हणाला. हो का? मग तू फ्रेश पण झाला नसशील ना अजून. तू जाऊन फ्रेश हो आणि आराम कर. दमला असशील ना. आपण उद्या बोलू. आणि हो, उद्या मी येईन आत्यांना भेटायला. मृदुला म्हणाली. मृदू, काय झालंय? तुझा आवाज का असा येतोय? आर्यनने काळजीने विचारले. काही नाही रे, जरा दमलीये ना म्हणून तसं वाटलं असेल तुला, मृदुला म्हणाली. मृदू, तुला नाही ग खोटं बोलता येत. सांग ना बच्चा, काय झालंय? खरंच काही नाही रे, काही नाही झालंय. तू उगाच काळजी करतोय. चल झोप आता. गुड नाईट अँड आय लव्ह यू. बाय. मृदुलाने लगेच फोन ठेवून दिला. मला माहितीये तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे. सकाळपासून तुझ्या मनाची तळमळ जाणवत होती मला. फोनवर नाही बोललीस, पण उद्या घरी येशील तेव्हा कळेलच, आर्यन म्हणाला. तो फ्रेश होऊन बेडवर पडला आणि विचार करता करता त्याला कधी झोप लागली त्याला सुद्धा कळलं नाही. मला तुला टेन्शन द्यायचं नाहीये रे, पण काय माहित का, माझं मन खूपच अस्वस्थ आहे. मला नाही जायचे आर्यन तुझ्यापासून दूर. नाही जगू शकणार रे मी. मला काय एवढं विचित्र फील होतंय. मृदुला रडत होती. रडता रडता तीही कधीतरी झोपून गेली. मृदुलाच्या मनात असे विचार का येत असतील? आता कुठे दोघांच्या आयुष्यात सगळं नीट व्हायला लागलंय. आता परत काय नवीन संकट येऊन पाहतंय? जाणून घेण्यासाठी पुढील भाग पाहण्यास विसरू नका. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.